मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि मी आपणास आज बोलणार आहे एका पुस्तकाविषयी. एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे आणि ते पुस्तक म्हणजे पाकिस्तानी लेखिका तहमीना दुरानी यांचं माय फ्युडल लॉर्ड. मित्रांनो, हे एक आत्मकथन आहे किंवा आत्मकथनात्मक कादंबरी आहे असं आपण म्हणूया. गेल्या शतकामध्ये पहिल्यांदा महिला लिहू लागल्या आणि महिलांचं लेखन करणं, स्वतःबद्दल लेखन करणं हे खरं म्हणजे समाजामध्ये मान्य नव्हतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये असतील किंवा इतर युरोपीय देशामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, महिला चोरून लिहायच्या आणि खोट्या नावानं प्रकाशित करायच्या, स्युडोनेमनं प्रकाशित करायच्या. यावरून त्यावेळी किती बंधनं असतील याची आपल्याला कल्पना येते. पहिल्यांदाच महिलांच्या नजरेतून पाहिलेलं जग, स्त्रियांच्या नजरेतून पाहिलेलं जग साहित्याद्वारे जगासमोर आलं. आणि अशी एक जगाकडे पाहण्याची दृष्टी असते. स्त्रियांचं असं भावविश्व असतं, स्त्रियांचे असे कन्सर्न्स असतात, स्त्रियांच्या अशा व्यथा असतात, स्त्रिया जगाकडं या दृष्टिकोनातून पाहतात. हे पहिल्यांदा जगासमोर आलं. आणि त्यानंतर आपण जाणताच की अनेक वर्ग आत्तापर्यंत उपेक्षित असलेले, जसे की अमेरिकेमध्ये निग्रोज असतील, यांना आजकाल आफ्रो अमेरिकन असं म्हणू लागण्यात आलेलं आहे. भारतामध्ये दलित असतील किंवा वेगवेगळ्या देशामध्ये तेथील अल्पसंख्याक समुदाय असेल, हे सगळे बोलते झाले, हे सगळे लिहिते झाले. आणि त्यांच्या व्यथा, त्यांचं जीवन आत्तापर्यंत मेनस्ट्रीमनं नजरेआड केलेलं, कधी त्यांच्याकडे पाहिलंच नव्हतं. एका अर्थानं हे इनव्हिजिबल जीवन आपल्यासमोर आलं. ते सर्वांनीच पाहिलेलं होतं, पण ते आपल्याला स्ट्राईक झालं नव्हतं. म्हणून जेव्हा महाराष्ट्रामध्ये नामदेव ढसाळ यांचा गोलपिठा आला, तेव्हा पु ल देशपांडेची जी प्रतिक्रिया होती ती अतिशय बोलकी होती. ही कॉट अस नॅपिंग असं ते म्हणाले की आम्ही निद्रिस्त होतो आणि या माणसानं आम्हाला जागं केलं. तर असं जागं अनेक जणांनी वेगवेगळ्या काळात केलेलं आहे. काही वेळा महिलांनी केलेलं आहे, काही वेळा दलितांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आफ्रो अमेरिकन लोकांनी केलेलं आहे अमेरिकेमध्ये, अनेक मायनॉरिटीजमधून आलेल्या लोकांनी केलेलं आहे अनेक देशामध्ये. तर हे पाकिस्तानातील पुस्तक आहे. जेव्हा आपण पाकिस्तानातील एखादी महिला लिहिते आणि आत्मकथन लिहिते, तिची वेदना मांडते, तिची व्यथा मांडते असं म्हणतो, तर त्याला वेगळंच परिमाण लाभतं. कारण पाकिस्तान हा एक इस्लामी देश आहे आणि इस्लामिक समाजव्यवस्थेमध्ये, मुस्लिम समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं स्थान याच्याबद्दल आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळं हे लेखन, ही कादंबरी जेव्हा बाहेर आली, प्रकाशात आली, तेव्हा ती अनेका अर्थाने वादळी ठरली. मित्रांनो, त्यामागे ही गंमत आहे की ही प्रकाशन करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी लेखिकेला काहीही स्वातंत्र्य नव्हतं. तिने चोरून लिहिलेलं आहे आणि हे चोरून प्रकाशित केलेलं आहे. यावरूनही आपल्याला या कादंबरीविषयी आणि त्या लेखिकेच्या जीवनाविषयी काही कल्पना करता येईल. हे आत्मचरित्र मी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानमधील एका महिलेचं आहे. तर या आत्मकथनाचा, या आत्मकथनात्मक कादंबरीचा विचार करत असताना आपल्याला 3-4 पैलू आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागतात. तरच त्या कादंबरीचा काही आपल्याला अर्थ उलगडू शकेल. एक म्हणजे हे स्त्रीचं रुदन आहे, स्त्रीची व्यथा मांडणारं आत्मकथन आहे किंवा आत्मकथनात्मक कादंबरी आहे. नंबर 1 म्हणजे याला फेमिनिस्ट अप्रोच आहे, स्त्रीवादी दृष्टिकोन आहे. दुसरा महत्त्वाचा अप्रोच म्हणजे ज्याला आपण सरंजामी व्यवस्था म्हणतो, सामंती व्यवस्था म्हणतो, त्या सामंती व्यवस्थेमधील अतिशय हिणकस बाबी आपल्या समोर येतात या कादंबरीच्या मार्फत. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि बऱ्याच वेळा नजरेआड करण्याची शक्यता असलेला हा दृष्टिकोन आहे. नंबर 3 आहे राजकारणाचा. कारण ही महिला, ही लेखिका आणि तिचा नवरा, ज्याकरवी तिचं खूप उत्पीडन झालं, व्यथा वेदना तिला झेलाव्या लागल्या, तो राजकारणातील एक मोठा व्यक्ती आहे. आणि ही सगळी जी सेटिंग आहे
हे सगळं जिथं घडतं तो एक इस्लामी देश आहे. म्हणजे अतिशय 3-4 अतिशय स्फोटक पर्स्पेक्टिव्ज, परिमाण या कादंबरीला लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही कादंबरी अधिक रोचक झालेली आहे. हे असं असूनही या पल्ल्याड जाऊन ही कादंबरी म्हणून यशस्वी राहते. बहुतेक वेळा आत्मकथनात्मक कादंबरी ही एकसुरी असल्यासारखी वाटते. त्यातील दुःख खरंही असेल, परंतु ती थोडी मर्यादित वाटते. तशी ही कादंबरी नाही आहे. ही कादंबरी कलात्मक दृष्टीनं सुद्धा अतिशय उंचीची आहे. म्हणजे एकदा आपण वाचायला घेतली की आपण ती नाही सोडू शकत. अशा प्रकारची नरेशन, अशा प्रकारचं लेखन ते आहे. मी थोडीशी कथेबद्दल कल्पना देतो. खरं म्हणजे हे पुस्तक परीक्षण नाही आहे, हे पुस्तक परिचय आहे. जेणेकरून आपणही ते आपल्यालाही वाचू वाटावं, आपलीही थोडीशी कल्पना जागृत व्हावी, उत्सुकता कौतूहल जागृत व्हावं, यासाठी हा उद्देश आहे. मित्रांनो, ही कथा आहे एका अतिशय श्रीमंत मुस्लिम फॅमिलीची, एका महिलेची, पाकिस्तानातील. परंतु वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी अशी आहे. या लेखिकेची आई ही पुन्हा लग्न करते आणि लेखिका ही पहिल्या नवरीची असते. आणि नंतर तिला दुसऱ्या म्हणजे नवऱ्याकडून, म्हणजे हिच्या सावत्र वडिलाकडून पुन्हा काही मुलं होतात, 3-4 मुलं होतात. परंतु इथं वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट आहे की तिची सख्खी आई असूनसुद्धा लेखिकेला कधीही आईचं प्रेम भेटत नाही, आईची माया भेटत नाही. आणि ही बाब शेवटपर्यंत राहते, अगदी कादंबरी संपेपर्यंत राहते. आता इथं मला सांगा, कुठल्या फेमिनिस्ट दृष्टिकोनातून आपण या घटनेकडे पाहू शकतो? म्हणजे ही लेखिका आहे, तिची सख्खी आई आहे, आणि तरीसुद्धा सख्ख्या आईच्या सोबतचे तिचे संबंध तिचे ताणलेले, तणावपूर्ण नेहमीसाठी राहतात. तर मी म्हणून म्हणतो की हा एक दृष्टिकोन आहे, हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे स्त्रीवादी, परंतु त्याही पुढे जाऊन ही एक मानवी कथा आहे आणि माणसाचा शोध घेणारी कथा आहे. जसं की प्रत्येकच कादंबरी, प्रत्येकच वर्क ऑफ आर्ट, साहित्यिक कलाकृती घेत असते. आणि म्हणून मला वाटतं की माझा आग्रह आहे की ती त्याच दृष्टिकोनातून वाचली पाहिजे. नंतर गमतीची गोष्ट अशी की लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर तिला एक मुलगी होती तान्या नावाची. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की एका मोठ्या राजकीय मेजवानीमध्ये, पार्टीमध्ये तिची ओळख मुस्तफा खार या व्यक्तीशी होते. आता हा मुस्तफा खार म्हणजे पाकिस्तानातील राजकीय कॅनव्हासवरील नंबर 2चा माणूस, म्हणजे पंतप्रधानांचा उजवा हात आपण म्हणूया. तर तुम्ही कल्पना करू शकता, हा अतिशय म्हणजे सुंदर आहे, देखणा आहे, सत्ता आहे, रुबाब आहे, ऐट आहे, शिकारीचा नाद आहे, आणि अगोदरच त्याची काही लग्न झालेली आहेत. म्हणजे पाकिस्तानातील असो की भारतातील असो, सामंती राजवटीमध्ये त्या काळामध्ये विशेषतः पुरुष हे करत असत. आणि त्यामुळे घरातील स्त्रियांची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पना करू शकता. इथं मला हेही सांगायला आवडेल की अशा प्रकारची कादंबरी ही पाकिस्तानातून येते, प्रकाशित होते, आणि आपल्या भारतामधून मात्र अशा प्रकारची कादंबरी आणखीही आलेली नाही. आपण भारतीय लोक पाकिस्तानी समाजाला अधिक कर्मठ समजतो धार्मिकदृष्ट्या, परंतु त्याच देशातून अशा प्रकारची कादंबरी येणं मला वाटतं की अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा सामंती अप्रोच जो आहे हा पूर्ण कादंबरीवर आहे. आणि स्त्री म्हणून स्त्रीला जे भोगावं लागतं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये, ते कयेक पटीनं वाढतं, कयेक पटीनं तीव्र होतं तेथील सामंती व्यवस्थेमुळे. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि नंतर मग त्या पार्टीमध्ये भेट झाल्यानंतर ही महिला त्या मुस्तफा खारच्या प्रेमात पडते. हळूहळू तिला आपला स्वतःचा नवरा, असीम त्याचं नाव आहे, तो बिचारा
अतिशय डिसेंट माणूस आहे, परंतु तिला अनइंटरेस्टिंग वाटायला लागतो आणि त्या मुस्तफा खारकडे ती खेचली जाते. आणि काही दिवसांनी ती आपल्या नवऱ्याला घटस्फोट देते, एक मुलगी झालेली असतानासुद्धा, आणि त्या मुस्तफा खारसोबत लग्न होतं. आणि तिथून खरी कथेला प्रारंभ होतो. इथून पुढची पूर्ण कथा म्हणजे एक अतिशय काळीज पिळवटून टाकणारी भयकथा आहे. मित्रांनो, खूप काही घडतं यानंतर कादंबरीमध्ये, खूप काही घडतं. आणि हे कुटुंब उच्चपदस्थ असल्यामुळे इंग्लंड, अमेरिका, भारत, पाकिस्तान या सगळ्या देशामध्ये आपलीही सफर होते. कारण या मुलीचं शिक्षणच मुळी इंग्लंडमध्ये झालेलं आहे. म्हणजे पाकिस्तानातील जे श्रीमंत वर्ग आहे, सरंजामशाहीमधला वर्ग जो आहे, सरंजामदार जे आहेत, त्यांची बहुतेक वेळा मुलं इंग्लंडमध्ये शिकतात, अमेरिकेमध्ये शिकतात. खूप काही घडतं, त्याबद्दल मी आपल्याला सांगणार नाही. आणि शेवटी त्यांचा घटस्फोट होतो. पण या सगळ्या दरम्यान तिची जी व्यथा आहे ती अतिशय प्रचंड आहे. अगदी 5-6 वेळा ती घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करते, नवऱ्यापासून दूर राहायला जाते, त्यामध्ये तिची प्रचंड ससेहोलपट होते. परंतु प्रत्येक वेळी तिचा नवरा अनेक आयुधं वापरून, म्हणजे ती आयुधं भावनिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, ती वापरून तिला आपल्या स्वतःकडे यायला बाध्य करतो. एक प्रकरणाचा उल्लेख केलाच पाहिजे, आणि तो म्हणजे तिची स्वतःची सावत्र बहीण जी आहे, आदिला नावाची, तिचंही लग्न झालेलं आहे. असं असतानासुद्धा तीसुद्धा यांच्या लग्नामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हिच्या नवऱ्यासोबत, म्हणजे मुस्तफा खारसोबत ती अफेअर करते. आणि ही फॅक्ट हिला माहीत होते, परंतु ही जेव्हा आईला सांगते तेव्हा तिला फारसं कोणी सिरियस घेत नाही. तर अशा वेळी काय करायचं? म्हणजे या ठिकाणी आपण कुठला स्त्रीवादी दृष्टिकोन लावणार, असा माझा प्रश्न आहे. तर मित्रांनो, शेवटी तिला घटस्फोट मिळतो, परंतु त्यापूर्वी राजकारणामध्ये खूप उलथापालथी होतात. आणि यासाठी सुद्धा ही कादंबरी वाचायची आहे. या कादंबरीमध्ये आपल्याला पाकिस्तानच्या, मला वाटतं की 1964-65 पासून ते अगदी 80 आणि पुढेसुद्धा हा पूर्ण कालपट दाखवलेला आहे, हा सर्व कालखंड दाखवलेला आहे. आणि तेथील राजकारणाचं आपल्याला अतिशय जवळून दर्शन होतं. हा एक या कादंबरीचा मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा मुस्तफा खार पंजाबचा मुख्यमंत्री राहिलेला आहे, पंतप्रधानांचा उजवा हात आहे. आणि यालाही पुन्हा जसं की राजकीय परिस्थिती असते पाकिस्तानमधली, त्यालाही जेलमधची हवा खावी लागते, त्यालाही राजकीय तुरुंगवास होतो. आणि या काळामध्ये आपल्या लेखिकेचं, म्हणजे मुस्तफा खारच्या बायकोचं जे चरित्र आहे ते फार वेगानं पुढे येतं. तिच्यातल्या क्वालिटीज, तिच्यातली डिप्लोमॅट, तिच्यातली सत्ताकारणी, तिच्यातली राजकारणी, तिच्यातली एक शूर महिला, आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे नवऱ्याची बाजू लावून धरणारी, राजकीय निवडणुकामध्ये प्रचार करणारी, अगदी समर्थपणे मोठमोठ्या नेत्यांशी भेटणारी, तिथल्या ISI प्रमुखाला भेटणारी, अशा महिलेचं आपल्याला दर्शन होतं. आपल्या भारतीयसाठी गमतीचा भाग असा की हा मुस्तफा खार दरम्यान 2 वेळा भारतामध्ये येतो. म्हणजे तो इंदिरा गांधींनाही भेटतो आणि राजीव गांधींनाही भेटतो त्यानंतर. आणि या सर्व बैठकी गुप्त असतात, याची खबर कुणालाही लागत नाही. याही घटनेवरून आपल्याला या कादंबरीचे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाण आपल्या लक्षात येतील. तर मित्रांनो, अशी ही कादंबरी आहे. एका स्त्रीची कथा, एका मुस्लिम स्त्रीची कथा, एका मुस्लिम देशामध्ये घडलेली कथा, सरंजामी व्यवस्थेचे वाभाडे काढणारी कथा, आणि राजकीय वर्तुळातील जे लोक आहेत, अतिशय पॉवरमध्ये असलेले लोक, त्यांचं जीवन, अतिशय प्रायव्हेट जीवन त्यांचं, आणि त्या प्रायव्हेट जीवनामध्ये त्यांची उपद्व्याप, त्यांची पुरुष वृत्ती, या सगळ्यांचं आपल्याला दर्शन होतं. आणि गमतीचा भाग असा की या घटस्फोटानंतर काही वर्षांनी
ही महिला पुन्हा तिसरं आपलं लग्न करते आणि तिचे पती आजचे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लेखिका असलेल्या तहमीना दुरानी यांचाही फार जवळून परिचय होतो. तर अशी ही कथा आहे. इथं मला कथा सांगण्याचं माझं प्रयोजन नव्हतं. हे पुस्तक परीक्षण नाही आहे, हा आहे पुस्तक परिचय. अतिशय छान मांडणी आहे, अतिशय सुंदर भाषा आहे, स्वतःचाच असलेला एक वेग आहे या कथानकाला, या नरेशनला. आणि आपण खूप काही शिकू शकतो या कादंबरीतून. माणसाविषयी शिकू शकतो, स्त्रियाविषयी शिकू शकतो, स्त्री पुरुष संबंधाविषयी शिकू शकतो, नवरा बायको यांच्या नात्याबद्दल शिकू शकतो, मुस्लिम राजवटीतील स्त्रियांचं स्थान याबद्दल आपण शिकू शकतो, सरंजामी व्यवस्थेचं काय आहे एकूण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि कादंबरी म्हणून ही तर सुखद आहेच आहे. तर हा आपल्याला पुस्तक परिचय कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारचे पुस्तक परिचय मी आपणासमोर पुन्हा आणणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.